जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी? मतमोजणी पुढे गेल्यानं नवा प्रश्न उपस्थित। देवा ईव्हीएम आम्हाला पाव रे बाबा। भोरमध्ये मतदानाच्या वेळी मतदान यंत्रांची हळद कुंकवानं पूजा। निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा अचंबित। लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचं गालबोट। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ठिकठिकाणी राडे। राज्यामध्ये ठिकठिकाणी मतदान यंत्रे बिघडली। भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मतदार मतदान केंद्रांवरच तात्कळले। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप। मतदान कुठे करायचं हे एका महिलेला सांगितल्याबद्दलचा आरोप। मतदान कर्मचाऱ्यांकडून आक्षेप नोंदवला गेला नाही, पण त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल। आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला फटका। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट ढकलली पुढे। निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करायला हवी, हे यंत्रणांचं अपयश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा। आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयाचे आदेश। आदेश न्यायालयाचा, पण विरोधकांची महायुतीवर चिडचिड। वडेट्टीवार विचारतायत, हे सरकार नेमकं कोणत्या दिशेनं काम करते? फक्त 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाडीमध्ये सापडली रोख रक्कम। निलेश राणेंनी संतापून पोलीस ठाण्यामध्ये जाऊन विचारला जा। सिंधुदुर्गमध्ये पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या। वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही। सिंधुदुर्गमधील बॅग प्रकरणावरून उदय सामंत यांचा विरोधकांना टोला। एकनाथ शिंदे समर्थकांची पावलं मातोश्रीकडे वळली। शेकडो शिवसैनिकांचा मातोश्रीवर ठाकरे गटामध्ये प्रवेश। शिंदेंचं महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे म्हणतात, शिंदेंना भाजपकडून आता काडीचीही किंमत मिळत नाही। आमदार निलेश राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप। आरोप करताना नितेश राणेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल। भाजपकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी। रोहित पवारांचा भाजपवर घणाघात। भारतीय क्रिकेट खेळाडू आमने सामने। गौतम गंभीर आणि आगरकर एका बाजूला, तर रोहित आणि विराट दुसऱ्या बाजूला। क्रिकेट महामंडळाकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न। तंदुरुस्त होण्यासाठी शुभमन गिलची कसरत सुरू। राष्ट्रीय अकादमीमध्ये गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी।